नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिस्कस अबाउट एक्झाम या आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलमध्ये पुन्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण नंदुरबार या जिल्ह्याविषयी काही माहिती जाणून घेणार आहोत, जे तुम्हाला परीक्षेमध्ये इन्क्लूड हेच मुद्दे आपण या ठिकाणी पाहणार। त्यामुळे हे लेक्चर थोडं शॉर्ट असेल, मात्र खूप कामाचं असेल, म्हणून हे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। आतापर्यंत आपण 22 ते 23 जिल्हे कव्हर केलेले आहेत। तसेच तुम्हाला काही जिल्ह्यांची माहिती हवी असणार तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन आपला जो जिल्हा पाहिजे त्या जिल्ह्याची माहिती तुम्ही मिळवू शकता। यानुसारच इतर विषयांची देखील आपण प्लेलिस्ट तयार केलेली आहे। त्या प्लेलिस्टमध्ये विषयानुसार तुम्हाला त्या ठिकाणी सगळी माहिती अवेलेबल होईल। त्यामुळे कमेंट करताना आधी खात्री करा, मगच तुम्हाला कोणता जिल्हा अपेक्षित आहे त्याची कमेंट तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये करा, ठीक आहे। चला तर मग वेळ न वाया घालवता आज आपण नंदुरबार जिल्ह्याविषयी माहिती जाणून घेऊया। नंदुरबार जिल्हा खानदेशातील तापी खोऱ्यात वसलेला नंदुरबार हा राज्यातील अति उत्तरेकडील जिल्हा आहे। याआधी आपण एक जिल्हा पाहिला होता, तो म्हणजे सिंधुदुर्ग। तो जिल्हा अति दक्षिणेकडील जिल्हा आहे। त्याचप्रमाणे खानदेशातील हा तापी खोऱ्यात वसलेला नंदुरबार जिल्हा हा अति उत्तरेकडील जिल्हा आहे। हे लक्षात ठेवा, याच्यावर देखील प्रश्न बनू शकतो। तर अति उत्तरेकडील जिल्हा। त्यानंतर आहे पुढे नाशिक प्रशासकीय विभागात मोडतो। तर नंदुरबार जिल्हा हा नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये मोडत असतो। त्याचप्रकारे मित्रांनो, या जिल्ह्याची निर्मिती 1 जुलै 1998 रोजी धुळे जिल्ह्याच्या विभाजनातून झालेली आहे। तर लक्षात ठेवा, दिनांक 1 जुलै 1998 रोजी धुळे जिल्ह्याच्या विभाजनात निर्मिती ही झालेली आहे। त्यानंतर पुढे पाहणार आहोत मुख्यालय। तर प्रशासकीय कामकाज त्याचप्रमाणे त्याचे मुख्यालय हे नंदुरबार या ठिकाणी आहे। जिल्ह्याचे पूर्णपणे शासकीय किंवा प्रशासकीय कामकाज हे नंदुरबार या ठिकाणाहूनच चालते। त्यानंतर आपण पुढे पाहणार आहोत क्षेत्रफळ। तर नंदुरबार जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ हे 5035 चौरस किलोमीटर आहे। किती? तर 5035 चौरस किलोमीटर एवढे आहे, म्हणजेच 1944 मैल एवढे आहे। लोकसंख्या 13,09,135, म्हणजेच 2011च्या जनगणनेनुसार 13,09,135 एवढी लोकसंख्या नंदुरबार जिल्ह्याची येते। त्यानंतर पुढे आहे लोकसंख्येची घनता। तर 260 प्रति चौरस किलोमीटर एवढी लोकसंख्येची घनता नंदुरबार जिल्ह्यामध्ये येते। पुढे आहे साक्षरता दर। तर या ठिकाणी साक्षरता दर खूपच कमी प्रमाणात दिसून येतो, म्हणजेच 46.63% एवढा साक्षरता दर हा नंदुरबार जिल्ह्याचा आहे, ठीक आहे। त्यानंतर आपण स्थान व विस्तार पाहूया। तर यामध्ये नंदुरबारच्या उत्तरेस किंवा नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तरेस गुजरात व मध्य प्रदेश हे राज्य येतात। पूर्वेस मध्य प्रदेश, तसेच पश्चिमेस गुजरात हे राज्य आणि दक्षिणेस धुळे जिल्हा येतो, लक्षात ठेवा। त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुक्यांचा समावेश होतो? त्यामध्ये नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा, अक्राणी, अक्कलकुवा या एकूण 6 तालुक्यांचा नंदुरबार जिल्ह्यामध्ये समावेश होतो। त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील नद्या पाहूया। त्यामध्ये तापी ही मुख्य नदी आहे। तर नंदुरबार जिल्ह्याची तापी ही मुख्य नदी आहे। तसेच गोमई, रंगावली आणि उदई ह्या अन्य नद्या देखील आहेत। गोमई, रंगावली आणि उदई। त्यानंतर पुढे पाहणार आहोत पर्यटन स्थळे। पर्यटन स्थळामध्ये नंदुरबार या ठिकाणी बाल हुतात्मा शिरीष कुमार याचे स्मारक देखील आहे। तर प्रकाश या ठिकाणी तापी गोमई या संगमावरील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे। त्याला खानदेशची काशी देखील म्हटलं जातं। त्यानंतर पुढे आहे तोरणमाळ। तर हे एक थंड हवेचे ठिकाण आहे आणि ते अक्राणी तालुक्यामध्ये येते, लक्षात ठेवा। अक्राणी या तालुक्यात तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण येते। आय होप तुम्हाला आजचं लेक्चर नक्कीच आवडलं असणार। तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रांना देखील फायदा होईल। त्याचप्रमाणे अजूनही आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यामुळे तुम्हाला डायरेक्टली नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला तर मग भेटूया पुढील लेक्चरमध्ये नवीन जिल्ह्याच्या माहितीनुसार। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।